काय रे, नवीन गाडी घेतलीस का? नाही, माझी नाहीये. मग टेकून का उभायस? म्हणजे आता मी गाडीचाही आधार घ्यायचा नाहीये का? हे नाही. का आलोय आपण? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. डोंट वरी, आशू नाही येणार इथे. ओके, पण मला नाही बोलायचंय तुमच्याशी, कारण मला कळलेलं आहे हे जे सगळं तुम्ही सगळे मिळून करताय ना, त्याचा अर्थ मला कळलेला आहे. काय बोलले, मी लहान नाही राहिलोय आता. तुला माहितीये का राकेश, हा, मला ना लहानपणी मातीत खेळायला खूप आवडायचं. हा, पण माझ्या वडिलांना म्हणजे वसंत कारखानीसांना अजिबात आवडायचं नाही मी मातीत खेळलेलं. दर गुरुवारी मी घरी आल्यावर ते माझी नखं चेक करायचे, हाताची आणि पायाची. हा, बघायचे मातीत खेळलोय का नाही, आणि खेळलो असेल तर शिक्षा, असं ठरलं होतं. एकदा असंच गुरुवारी मी ग्राउंडवरनं घरी आलो होतो, आणि घरी आल्यावर मला लक्षात आलं की बापरे, आज गुरुवार आहे, आज वसंत कारखानीच आपली नखं चेक करणार. पटकन बाथरूममध्ये गेलो, साबणाने हातपाय धुतले असे पटापटा. हां, मला वाटलं की ओके, आज क्लिअर आहे, आज काही प्रॉब्लेम नाही. आणि जाऊन उभं राहिलो वसंत कारखानीसांसमोर असे हात घेऊन. तर नेमकं ना, हे बघ, या नखात अशी थोडीशी माती राहिली होती. ती वसंत कारखानीसांना दिसली आणि कळलं त्यांना मी मातीत खेळून आलो इथे. मग काय, हातावर असे छड्या बसल्या रप्पार रप. खूप हर्ट झालो होतो मी. पळत गेलो बाथरूम मध्ये, स्वतःला बंद करून घेतलं. आणि तेव्हा ना मला आयुष्यात पहिल्यांदा एखादी कविता सुचली. म्हणून आज पण अस्वस्थ वाटलं की जातो बाथरूम मध्ये आणि बंद करून घेतो स्वतःला. सगळे म्हणतात, अरे कैवल्य काय करतोय बाथरूम मध्ये, बाहेर आहे. कोणाला माहिती नाही रे, कोणालाच माहिती नाही की मला काहीतरी सुचत असतं, एखादी कविता वगैरे, किंवा मे बी मला अस्वस्थ वाटतंय म्हणून मी त्या बाथरूम मध्ये. तुला होतं का रे असं कधी?